आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। आजपासून विदर्भातील विविध जिल्ह्यांसाठी पुढील 3 दिवस येलो अलर्ट। मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस। पुणे हवामान विभागाचा अंदाज। विदर्भ वगळता राज्याच्या इतर भागामध्ये कोरडं राहण्याचा अंदाज। 5 रुपये दूध अनुदानासाठी दुधाचा खरेदी दर 27 वरून आता 25 रुपयांवर राज्य सरकारचा निर्णय। सरकारच्या निर्णयामुळे दूध शेतकऱ्यांना 2 रुपयांचा फटका। लसणाची आवक वाढल्यानं दर घसरले। एपीएमसी मार्केटमध्ये 100 ते 150 रुपये किलो लसणाची विक्री। मुंबईमधील ज्येष्ठ नागरिकांचा लोकलचा प्रवास सुखकर होण्याचा मार्ग मोकळा। मध्य पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या एका माल डब्यामध्ये बदल करून सुधारित डबा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्याच्या प्रस्तावाला रेल्वे मंडळाची मंजुरी। बेकायदा फेरीवाल्यांवर दंड आकारण्याशिवाय पर्याय नाही। महापालिकेची उच्च न्यायालयामध्ये हतबलता। न्यायालयाकडून पालिकेच्या हतबलतेची दखल। ईव्ही धोरणाला केंद्र सरकारची मान्यता। सवलतीसाठी कंपन्यांकडून किमान $50 कोटी गुंतवणूक आवश्यक। उद्या मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार।